मी शैलजा जोगल बुलेटिनची सुरुवात करते एका महत्त्वाच्या बातमीने। बाळू धानोरकर यांना काँग्रेसची चंद्रपुरातून उमेदवारी देण्यात आलेली आहे। चंद्रपुरातून विनायक बांगडे यांची उमेदवारी रद्द करण्यात आली असून विनायक बांगडे यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजी होती। काँग्रेसच्या 9व्या यादीमध्ये 4 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत। हिंगोलीतून सुभाष वानखेडेंना उमेदवारी देण्यात आली असून हिंगोलीतून राजीव सातव यांनी माघार घेतली आहे, तर अकोल्यातून हिदायत पटेल तर रामटेकमधून किशोर गजबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे राजकीय संपादक आशिष जाधव यांच्याकडून। आशिष सर, काय सांगाल? कालच काँग्रेसने जी यादी जाहीर केलेली आहे त्यात 4 जणांना नव्याने उमेदवारी देण्यात आलेली आहे, काय अधिक माहिती आहे? शैलजा, काँग्रेसने आज राज्यातली जी 4 जागांसाठी नावं जाहीर केलेली आहेत माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? काही तांत्रिक कारणामुळे आशिष जाधव यांच्याशी आपला असलेला संपर्क तुटलेला आहे। आपण बघतोय का चंद्रपुरातून या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे विनायक बांगडे यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजी होती आणि त्यानंतर आता काँग्रेसच्या या 9व्या यादीमध्ये 4 नवीन उमेदवार या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत। चंद्रपुरातून विनायक बांगडे यांची उमेदवारी या ठिकाणी देण्यात आली असून चंद्रपूरमधून बाळू धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो हिंगोलीतून सुभाष वानखेडे तर चंद्रपुरातून बाळू धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर अकोल्यातून हिदायत पटेल तर रामटेकमधून किशोर गजबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आपण बघतोय काँग्रेसने 9वी यादी जाहीर केलेली आहे आणि अकोल्यातून हिदायत पटेल तर रामटेकमधून किशोर गजबे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे हिंगोलीतून सुभाष वानखेडे तर चंद्रपुरातून बाळू धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। आपण बघतोय की काँग्रेसने 9वी यादी जाहीर केलेली आहे आणि अकोल्यातून हिदायत पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर चंद्रपुरातून बाळू धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली असून रामटेकमधून किशोर गजबे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर अकोल्यातून हिदायत पटेल यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे। हिंगोलीमधून राजीव सातव यांनी माघार घेतलेली आहे, तर विनायक बांगडे यांच्या उमेदवारीवरून सुद्धा काँग्रेसमध्ये नाराजी होती। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे राजकीय संपादक आशिष जाधव यांच्याकडून। आशिष सर, काय सांगाल? काँग्रेसने 9वी यादी जाहीर केली असून महाराष्ट्रातील 4 जागांची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे, काय अधिक माहिती आहे? शैलजाच्या 4 नावांची काँग्रेसनं नावं जाहीर केलेली आहे। त्यामध्ये चंद्रपूरचा जर का विचार केला तर शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता आणि त्यांना काँग्रेसनं कमिट केली होती की चंद्रपूरची उमेदवारी द्यायची, पण ऐनवेळी काँग्रेसनं जी मागची यादी जाहीर झाली त्यामध्ये विनायक बांगडे यांना चंद्रपूरची उमेदवारी दिली होती, पण आता तीच चूक काँग्रेसनं सुधारलेली आहे। काँग्रेसनं चंद्रपूरमधून बाळू धानोरकर यांना काँग्रेसची उमेदवारी दिलेली आहे। ते हंसराज अहिर जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत यांच्या विरोधात चंद्रपूरमधून लढणार आहेत। तसंच हिंगोलीमधून जे सध्याचे विद्यमान खासदार आहेत राजीव सातव यांनी माघार घेतलेली आहे, ते गुजरातचे प्रभारी आहेत। त्यांच्या ऐवजी सध्या भाजपमध्ये असलेले सुभाष वानखेडे हे आधीचे हिंगोलीचे माजी शिवसेनेचे खासदार सुद्धा आहेत, त्यांना काँग्रेसनं उमेदवार दिलेली आहे। त्यामुळे हिंगोलीमध्ये हेमंत पाटील विरुद्ध सुभाष वानखेडे काँग्रेसचे असा सामना होणार आहे। अकोल्यामधून सुद्धा हिदायत पटेल यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक उमेदवारी दिलेली आहे। काँग्रेसचा असा कयास आहे की प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात मतविभागणी होऊ नये आणि पुढे मागे जर का प्रकाश आंबेडकर निवडून आले तर ते महाआघाडीसोबत जोडले जावे, म्हणून अकोल्यातून हिदायत पटेल हे डमी उमेदवार एका अर्थानं काँग्रेसनं जाहीर केलेले आहे, जेणेकरून मतविभाजनाचा फायदा हा भाजपला होऊ नये हा विचार करून काँग्रेसनं अकोल्यातून हिदायत पटेल यांना उमेदवारी दिलेली आहे। तसंच रामटेक जो राखीव मतदारसंघ आहे तिथून 1987च्या आयर स्पेशल अधिकारी माजी किशोरी यांनी जाणीवपूर्वक काँग्रेसला उमेदवारी दिलेली आहे।
किशोर गजभिये हे मध्यंतरी बसपामध्ये गेले होते. बसपाकडनं त्यांनी निवडणूक सुद्धा लढवली होती. ते किशोर गजभिये आता रामटेक मधून काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत. त्यांचा सामना हा शिवसेनेचे कृपाल तुमाने यांच्याशी रामटेक मध्ये होणार आहे. तसंच चंद्रपूर, ज्याविषयी सर्वांची उत्सुकता होती, बाळू धानोरकर यांची उमेदवारी अखेर काँग्रेसनं जाहीर केलेली आहे. विनायक भांगडे यांची जी उमेदवारी जाहीर केली होती ती काँग्रेसनं रद्द केलेली आहे. नक्कीच धन्यवाद आशिष जाधव, तुम्ही आमच्याशी केलेल्या सविस्तर बातचितीबद्दल.